नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मागच्या सेशनमध्ये आपण कवी विंदा करंदीकर यांची माहिती बघितली होती. कवी विंदा करंदीकर आपल्या रत्नागिरी जिल्ह्यातील विघवली गावचे, पण ते पूर्ण जगाशी एकरूप झाले किंवा जगामध्ये सुप्रसिद्ध कवी झाले. का कवी झाले? कारण त्यांची कविता अतिशय उत्कृष्ट होत्या. त्या कवितेमध्ये जरी संपूर्ण जगाचे विषय असले तरीसुद्धा कोकणातल्या लोकांच्याबद्दल किंवा कोकणातल्या दारिद्र्याबद्दल सुद्धा त्यांच्या साहित्यामध्ये आपल्याला नवीन नवीन विषय आढळतात. असे हे कोकणाबद्दल प्रेम करणारे कोकणातील कवी विंदा करंदीकर संपूर्ण जगाशी एकरूप झालेले. मग त्यांनी घेता ही कविता जी दिलेली आहे, तर घेता म्हणजे काय? तर कोणतीही गोष्ट घेणे. आपण सतत काही ना काहीतरी घेत असतो. आई वडिलांकडून घेत असतो, मित्रमैत्रिणींकडून घेत असतो, किंवा जन्माला आल्यापासून ते मृत्यूपर्यंत आपण सतत काही ना काहीतरी घेत असतो. जन्माला आल्यावरती पण अन्न घेत असतो, पाणी घेत असतो, हवा घेत असतो, म्हणजे प्रत्येक गोष्ट आपण घेत असतो. मग ही जी गोष्ट आपण घेतो ती सगळ्यात जास्त कुणाकडून घेतो? तर निसर्गाकडून घेतो. निसर्ग हा देवानं निर्माण केलेली गोष्ट आहे. निसर्गामध्ये पाने, फुले, फळे ही सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये आहेत. मग ही जी निसर्गातली पानं, फुलं, फळं आहेत, तर ती प्रत्येक गोष्ट आपल्याला काहीतरी शिकवते की तुम्ही आमच्याकडून हे घ्या, पण हे घेता घेता तुम्ही आमच्यासारखे व्हा, असं निसर्ग किंवा निसर्गातल्या गोष्टी आपल्याला सांगतायत. हा या कवितेचा मुख्य अर्थ आहे. देणाऱ्याने देत जावे. देणाऱ्याने देत जावे. आता देत जावे का म्हटलंय? की आपल्याला हाताला सवय लागणं खूप गरजेचं असतं. कायम देणं किंवा देण्याची वृत्ती आपल्यामध्ये असली पाहिजे. कारण जेवढं आपण देतो तेवढं भरभरून आपल्याला मिळतं. आपण जेवढं ज्या हाताने दान करू तेवढं आपल्याला भरभरून मिळतं. हा नियमच आहे. जे आपण आदरसुद्धा म्हणतो, गिव्ह रिस्पेक्ट टेक रिस्पेक्ट. म्हणजे काय? आदर द्या आणि आदर घ्या. म्हणजे जेवढं आपण देऊ तेवढं आपल्याला परत मिळणार आहे. म्हणजे कुठल्याही गोष्टी, चांगल्या असू देत, वाईट असू देत, कुठल्याही गोष्टी आपण एखाद्याचं कौतुक करत असतो किंवा आपल्याकडे कौतुक करण्याची आपल्याला सवय असेल, सगळ्यांचं जर आपण कौतुक करत असू तर आपल्यालासुद्धा कौतुक करणारं कोणतरी नक्की मिळणार आहे. आपण जर निंदा करत असू तर निंदाचं सुद्धा फळ मिळणार आहे. जे आपण कायम सगळ्यांचं जर वाईट चिंतत असू तर आपलंसुद्धा वाईटच होणार आहे. पण आपण जर चांगलं चिंतलं किंवा चांगले विचार आपल्या मनामध्ये आणले तर नक्कीच आपलं चांगलं होणार आहे. म्हणजे देणाऱ्यानं देत जावं. अजून एक कथा कशी आहे की रामदास स्वामी हे सगळ्यांना माहिती आहेत. रामदास स्वामींनी मनाचे श्लोक लिहिले. आपल्याला कुणालाही रामदास स्वामी माहीत नसतील असं मला वाटत नाही. संत रामदास म्हणजे रामदास स्वामी ज्यांनी मनाचे श्लोक लिहिले, तर ते रामदास स्वामी भिक्षेसाठी कायम सगळ्या घरांमध्ये म्हणजे गावामध्ये भिक्षा मागूनच ते शेवटपर्यंत जगत होते. मनाचा श्लोकाचा एक एक श्लोक म्हणायचा आणि भिक्षा मागायची, आणि जी भिक्षा मिळेल त्याच्यामध्येच जेवण करायचं, अशी त्यांची पद्धत होती. त्यांचे जे जे अनुयायी आहेत किंवा जे समर्थ संप्रदायामधले आहेत, तर त्यांनीसुद्धा भिक्षा मागूनच जेवण करायचं, अशी पद्धत त्यांनी घालून दिलेली होती. एक दिवस काय होतं की ते एका गावामध्ये जातात आणि भिक्षा मागत असतात. दररोज प्रत्येक घरामध्ये जाऊन किंवा 5 घरांमध्ये जाऊन जी भिक्षा मिळेल त्याच्यावरती दुपारचं जेवण होत असे. तर ते गावामधल्या एका बाईकडे भिक्षेसाठी गेलेले असतात. जेव्हा ते भिक्षेसाठी जातात तर ती बाई त्यांना म्हणते, आमच्याकडे काहीही देण्यासारखं नाही. तर ते म्हणतात ठीक आहे. 1 दिवस जातात, 2 दिवस जातात, 3 दिवस जातात. प्रत्येक वेळी त्या बाईचं उत्तर ठरलेलं असतं की आमच्याकडे भिक्षेसाठी काहीही नाही, मला तुम्हाला देण्यासारखं भिक्षेसाठी कोणतीही वस्तू नाही. म्हणजे धन असेल, धान्य असेल, काही कुठलीच वस्तू तिच्याकडे नव्हती भिक्षेसाठी. मग भिक्षा नाही देऊ शकत ती. तर ठीक आहे. असं 8 दिवस होतं. जेव्हा 8 दिवस होतात तेव्हा ते काय करतात,
ते म्हणतात, बाई तुझ्याकडे देण्यासाठी काहीच नाही आहे ना. मग ते खालची माती घेतात आणि ती माती घेऊन म्हणतात, ही माती माझ्या भिक्षेत टाक. का भिक्षेत टाक? कारण तुला देण्याची सवय लागली पाहिजे. जोपर्यंत तू देणार नाहीस तोपर्यंत तुला प्रगती होणार नाही. कारण दिल्यानं वस्तू वाढतात. आपण जर साठवून ठेवलं, जे आता पाणी बघा, की पाणी जेव्हा नदीचं पाणी असतं तर नदीचं पाणी कसं असतं, सतत वाहत असतं. आणि सतत वाहिल्यामुळे काय होतं, कोणत्याही प्रकारची घाण त्याच्यामध्ये साचत नाही. पण डबकं आपण घेतलं म्हणजे काय, की मातीमुळे किंवा जमिनीवरती एखादं छोटंसं डबकं झालं आणि त्या डबक्यामध्ये पाणी साठलं तर काय होतं, घाण वास यायला लागतो. पुन्हा त्याच्यामधनं डास निर्माण होतात आणि दुर्गंधी येते. म्हणजे ते जे डबक्यातलं पाणी आहे ते डबक्यातलं पाणी साचल्यामुळे त्याच्यामध्ये घाण जास्तीत जास्त वाढते. पण जेव्हा ती घाण निघून जाते, या नदीचं पाणी जसं प्रवाही असतं त्या प्रवाहामुळे घाण निघून जाते आणि निघून गेल्यामुळे स्वच्छता येते. असंच आपल्या प्रत्येक घरातल्या गोष्टीतलं आहे. म्हणजे त्यामुळे जेवढं आपण देऊ तेवढी आपली गोष्ट वाढते, त्याच्यातनं आपल्याला आनंद मिळतो. म्हणून कवी म्हणतात, देणाऱ्याने देत जावे. म्हणजे आपल्याला सुद्धा प्रत्येक गोष्ट देण्याची सवय हवी. आपण सुद्धा बघा, अभ्यास जर मी माझ्या मित्राला सांगणार नाही किंवा वर्गातल्या कुठल्याही व्यक्तीला मी सांगणार नाही असं जर आपण ठरवलं तर आपलं ज्ञान वाढत नाही. पण जेव्हा आपण ज्ञान वाटायला लागतो, द्यायला लागतो, मग आपल्याला नवीन 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 शिकायला मिळतं. म्हणजे आज मला ह्या गोष्टी शिकायला मिळालेल्या आहेत. जे संगणक असेल किंवा दुसरी कुठलीही गोष्ट घ्या, की मला त्या विषयाचं एवढं ज्ञान झालेलं आहे. पण जेव्हा मी देत जाईन तेव्हा ते ज्ञान वाढत जाणार आहे. म्हणून देणाऱ्यानं देत जावं असं कवी म्हणत आहे. म्हणजे आपल्याला सुद्धा ज्ञान असू दे, धान्य असू दे, काही असो, देण्याची सवय आपल्याकडे लागली पाहिजे. आपण काय करतो, मी नाही माझी वस्तू कुणाला देणार, मला नाही आवडत. घरात सुद्धा आपण आपल्या बहीण भावंडांना ती वस्तू देतोच असं नाही, आईवडिलांना देतो असं नाही. मी नाही माझे पैसे देणार, मला मिळालेत ना ते पैसे मी नाही देणार असं नाही. तर आपण सुद्धा देण्याची सवय लावली पाहिजे. जेव्हा आपण देतो तेव्हा आपल्याला ते भरभरून मिळतं. म्हणून देणाऱ्याने देत जावे असं कवी म्हणतात. घेणाऱ्याने घेत जावे. आता देण्यासाठी कोणतरी व्यक्ती लागते किंवा कोणतरी वस्तू लागते, बरोबर आहे ना. की मला द्यायची इच्छा आहे पण देण्यासाठी कोण मिळालंच नाही तर मी देऊ शकणार नाही. मग योग्य व्यक्तीसुद्धा लागते. मग घेणाऱ्यानं काय करावं, घेत जावं. म्हणजे जर आपल्याला घेण्याची गरज आहे, म्हणजे मला ज्ञान मिळवायचं असेल, मी ज्ञान देते पण तुम्हाला जर ते घ्यायचं नसेल तर ते माझ्या ज्ञानाचा उपयोग नाही. किंवा मला जरी द्यायचं असलं तरी सुद्धा ते तुम्हाला घ्यायचं नसेल तर उपयोग नाही. मग जसं आम्हाला द्यायची इच्छा आहे किंवा देणाऱ्यांना म्हणजे आम्ही ज्ञान देतोय तर तुम्ही ते घेतलं पाहिजे असंही कवी म्हणतो. म्हणजे घेणाऱ्याने घेत जावे. सतत देणं आणि घेणं ही प्रक्रिया सुरू व्हावी, अशीच असावी असं कवीला वाटतंय. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे. हिरव्या पिवळ्या माळावरून हिरवी पिवळी शाल घ्यावी. हिरव्या पिवळ्या मानावरून का म्हटलेलं आहे, तर बघा, आपण कुठलंही पीक बघितलं, म्हणजे कुठलंही शेत बघा, ऊसाचं बघा, तांदळाचं बघा, कुठलंही शेत सुरुवातीला कसं असतं, हिरवं असतं. म्हणजे पावसामध्ये जेव्हा आपण लावणी करतो ते छोटंसं असतं, तेव्हा ते छोटं छोटं हिरवं 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 होतं. आणि जेव्हा ते कापणीला येतं तेव्हा ते हिरवं राहतं का, नाही राहत. ते उन्हानं वाळून वाळून पिवळं होतं, बरोबर आहे ना. पहिल्यांदी हिरवं असतं आणि तेच रोपटं उन्हामुळे वाळल्यामुळे कापणीला योग्य झाल्यावर पिवळं होतं. म्हणजे जो शेतमाळ, माळ म्हणजे काय, माळरानाची जगा, तर त्या माळावरती किंवा शेत जमिनीवरती काय असतं, हिरवी पिवळी माळ असतो. म्हणजे हिरवी पहिल्यांदी रोपं असतात, नंतर पिवळी होतात. म्हणजे लावणीला असलेली हिरवी रोपं कापणीपर्यंत पिवळी होतात. मग तो माळ कसा दिसतो, सुरुवातीला हिरवा दिसतो आणि कापणीच्या वेळेला थोडासा हिरवा थोडासा पिवळा, असा हिरवा पिवळा तो माळ दिसतो. आणि त्या माळावरून हिरवी पिवळी शाल घ्यावी असं का म्हटलंय,
तर ती कापणी करून ते धान्य आपल्याला घ्यायचं आहे. हिरवी पिवळी शाल, म्हणजे त्यांनी त्याला शालीची उपमा दिलेली आहे. शाल कशासाठी असते? पांघरण्यासाठी असते. आपल्याला थंडीपासून बचाव करण्यासाठी शाल असते. किंवा सन्मानाचं प्रतीक म्हणून सुद्धा आपण शाल देतो, बरोबर आहे ना. कुणाचाही सन्मान करायचा असेल, सत्कार करायचा असेल तर आपण शाल आणि श्रीफळ असं म्हणतो. म्हणजे काय? शाल देतो आणि श्रीफळ म्हणजे नारळ देतो. मग असं शाल घ्यावी असं का म्हटलंय की त्या शेताकडून आपण धनधान्य घ्यावं, सन्मान घ्यावा, सत्कार घ्यावा. म्हणजे ते जे धान्य आपल्याला मिळालेलं आहे, मग ते धान्य कोण देतोय? निसर्ग आपल्याला देतोय. कवीला काय सांगायचं आहे की निसर्ग आपल्याला सतत देत असतो आणि आपणही सतत घेतलं पाहिजे. मग कुणाकडनं, निसर्गातनं काय काय घ्यायचं आहे? तर माळाकडून तुम्ही काय घेणार आहात? हिरवी पिवळी शाल घेणार आहात. म्हणजे त्याचं जे अन्नधान्य आहे तर ते अन्नधान्य आपण सतत घेतलं पाहिजे. सह्याद्रीच्या कड्याकडून छातीसाठी ढाल घ्यावी. आता आपलं राज्य कोणतं आहे? महाराष्ट्र आहे. महाराष्ट्र हे आपलं राज्य आहे. मग महाराष्ट्रामध्ये ज्या डोंगर रांगा आहेत त्या सह्याद्रीच्या आहेत. सह्याद्रीचा शिखर किंवा सह्याद्री पर्वतामध्ये, त्या पर्वतरांगांमध्ये आपलं महाराष्ट्र राज्य आहे. आणि आपला सह्याद्री कसा आहे? चिवट आहे. प्रतिकारशक्ती, प्रतिकार क्षमता जास्त असणारा महाराष्ट्र किंवा सह्याद्री कडा आहे. म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराजांनी अतिशय लहान वयामध्ये संपूर्ण सह्याद्री फिरून काय केलं त्यांनी? कोणते कोणते गड आपण संरक्षण करू शकतात, आपलं संरक्षण करू शकतात, हा विचार त्यांनी केला. आणि मग त्यांनी गनिमी कावा आखला की ज्याच्यामुळे त्यांना रयतेचं राज्य किंवा लोकांचं राज्य जे निर्माण करायचं होतं ते करण्यासाठी त्यांना स्फूर्ती मिळाली. मग असं आहे की सह्याद्रीच्या कड्याकडून छातीसाठी ढाल घ्यावी. छातीसाठी ढाल घ्यावी काय म्हटले? की संरक्षण. आपले सह्याद्रीचे कडे इतके मजबूत, चिकट आहेत आणि इतकी त्यांच्यामध्ये प्रतिकार क्षमता आहे, त्यामुळे बाहेरचे जे शत्रू आहेत ते शत्रू सहजासहजी आपल्यावर आक्रमण करू शकत नाही. जसं आपण भारताचा उत्तरेकडचा भाग बघतो की तिथं जे शेजारची राष्ट्र आहेत तर ती राष्ट्र बऱ्यापैकी तिथं आक्रमण करतात आणि त्या आक्रमणामध्ये भारतीय लोक फार काळ टिकू शकत नाहीत. कारण असा चिवट सह्याद्री त्या राज्यांना उपलब्ध नाही. त्यामुळे जेव्हा कुठलंही आक्रमण होतं तर तेव्हा उत्तरेकडचा भाग किंवा उत्तर भारताचा भाग हा खूप त्याच्यामध्ये नुकसान होतं. म्हणजे दिल्ली असेल, पंजाब असेल, कुठलेही घ्या राज्य, तर ती राज्य जर आपण बघितली तर त्या राज्यांमध्ये असा चिवट आपला सह्याद्री नाही आहे किंवा सह्याद्री पर्वतरांगा चांगल्या नाही आहेत. हिमालय आहे उंच, पण तरीसुद्धा त्यांना त्या पर्वतरांगांमध्ये चिकटण्याची किंवा प्रतिकार करण्याची क्षमता थोडी त्यामध्ये कमी आहे. पण आपल्या सह्याद्रीमध्ये ती प्रतिकार क्षमता खूप आहे. म्हणून म्हटलंय की छातीसाठी ढाल घ्यावी. ढाल काय करतं? सगळ्यांना माहिती आहे की ढाल हे तलवारीच्या आक्रमणापासून बचाव करण्यासाठी आपण वापरतो. ढाल हे शस्त्र म्हणजे कुठल्याही शस्त्रापासून आपला बचाव करायचा असेल तर आपण ढाल करतो. आपण गमतीनं म्हणतो सुद्धा आईची ढाल आहे ना. म्हणजे का? तर आपल्याला कोणतंही संकट आलं किंवा बाबांनी आपल्याला प्रश्न विचारले, आपल्याला बाबांना निकाल सांगायचा आहे, तर आपण काय करतो? आधी तो आईला सांगतो. मग आई आपल्याला कुठलीही गोष्ट मागायची असेल वडिलांकडून तर आपण ती आईची ढाल करतो. म्हणजे काय? आपलं संरक्षण करण्यासाठी ढाल हे सगळ्यात प्रमुख साधन आहे. मग छातीसाठी म्हणजे आपल्या रक्षणासाठी ढाल कोण आहे? तर सह्याद्रीचा कडा आहे असं कवी म्हणतो. त्या सह्याद्रीच्या कड्याकडून आपण छातीसाठी ढाल घ्यावी. म्हणजे कुठल्याही शत्रूंचं संरक्षण व्हायचं असेल, कुठल्याही शत्रूंपासून संरक्षण करायचं असेल तर आपल्याला सह्याद्रीचे कडे अभ्यासायला हवेत किंवा सह्याद्रीच्या कड्यांवर जाऊन तिथं जी प्रतिकार क्षमता आपली आहे तर ती वाढवली पाहिजे.
त्या कड्यांवरती चढण्याची क्षमता आपली वाढवली पाहिजे. जर आपण तसं करू शकलो तर आपल्याला कोणताही शत्रू आपलं नुकसान करू शकत नाही, आपलं संरक्षण नक्की होणार, असं कवीला म्हणायचं आहे. मग सह्याद्रीचे कडे जे चिवट आहेत तसेच आपण सुद्धा आपल्यामध्ये प्रतिकार क्षमता निर्माण करूया आणि सह्याद्रीमुळे आपण आपलं जीवन सुरक्षित ठेवूया, आपण संरक्षण करूया, असं कवी इथे म्हणत आहे. वेड्या पिशा ढगाकडून वेडे पिसे आकार घ्यावे. आता वेड्या पिशा ढगाकडून का म्हटलेलं आहे, तर आपण ढग जर आकाशामध्ये बघितले तर त्याचे विविध असे आकार असतात आणि ते ढग लहरी असतात. कधी इकडं दिसतात, कधी तिकडं दिसतात, कधी पाऊस पाडतात, कधी नुसती हवा करतात. म्हणजे ढग कसे आहेत तर वेगवेगळ्या आकारांचे, वेगवेगळ्या लहरींचे आहेत, म्हणून त्यांना वेड्या पिशा असं म्हटलेलं आहे. की वेडे पिसे आहेत, कसं वागायचं किंवा कसं असावं असे नियम नाही आहेत त्या ढगांना. आणि तसंच आपण सुद्धा वेडे पिसे आकार घ्यावे, म्हणजे असंच जगायचं असं आपण न करता आपण त्या ढगांच्यातला आनंद घेऊया. ते जसे वेडे पिसे आहेत, जसे ते स्वच्छंदी आहेत, मनाप्रमाणे वागणारे आहेत, तसं आपण सुद्धा थोडंसं स्वच्छंदी होऊया, मनाप्रमाणे वागूया, असं कवी आपल्याला इथं सांगत आहे. रक्तामधल्या प्रश्नांसाठी पृथ्वीकडून होकार घ्यावे. आता रक्तामधल्या प्रश्नांसाठी पृथ्वीकडून होकार घ्यावे असं का म्हटलेलं आहे, तर ते जे कवी आहेत किंवा विंदा करंदीकर आहेत हे कुठले राहिलेले आहेत, तर कोकणामध्ये राहिलेले आहेत. आता कोकणामध्ये राहिल्यामुळे पूर्वीच्या काळी एकत्र कुटुंब पद्धती होती. पण जेव्हा एकत्र कुटुंब पद्धतीनंतर जेव्हा इंग्रज गेले, स्वातंत्र्यानंतरचा काळ सुरू झाला, मग स्वातंत्र्यानंतरच्या काळामध्ये औद्योगिक क्रांती झाली. हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की औद्योगिक क्रांती जी झाली म्हणजे उद्योगधंदे, बिझनेस हे कधी सुरू झालं किंवा उद्योगधंदे हे कधी सुरू झाले, तर इंग्रज गेल्यानंतर. म्हणजे इंग्रजांनी आपल्या सोयीसाठी उद्योगधंदे निर्माण केले, कारखाने निर्माण केले, नवीन नवीन मशिनरी निर्माण केली आणि त्या मशिनरीमुळे काय झालं, तर अनेक कामगारांना हाताला काम मिळालं. मग त्या कामासाठी गिरणी कामगार म्हणून, ते गिरणी हे मोठं मशीन किंवा गिरणी कामगार हे, त्या गिरणी कामगारांसाठी जे कामगार हवेत, ती कुठं उद्योगधंदे निर्माण झाले, तर मुंबईमध्ये निर्माण झाले. मग मुंबई ही आपल्या कोकणाला त्या तुलनेत जवळ आहे. म्हणजे इतर सातारा, सांगली, कोल्हापूर, पुणे ह्या जिल्ह्यांपेक्षा मुंबई विभाग हा आपल्याला जवळ आहे. म्हणजे म्हणताना सुद्धा आपण कोकण विभाग कसा म्हणतो, मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग. म्हणजे पूर्वी सिंधुदुर्ग वेगळा नव्हता, रत्नागिरी जिल्ह्याचाच तो भाग होता. त्यामुळे कोकण किनारपट्टी ही कुठं सुरू होते, मुंबईपासून सुरू होते आणि ती सिंधुदुर्गापर्यंत म्हणजे गोव्यापर्यंत, गोवा राज्याच्या हद्दीपर्यंत कोकण किनारपट्टी सुरू होते. मग ह्या कोकण किनारपट्टीवरचं हे जे जिल्हे आहेत, तर त्या जिल्ह्यांमध्ये जे जे लोक आहेत, तर त्यांनी काय केलं की उद्योगधंदे मुंबईमध्ये सुरू झाले. पण त्या उद्योगधंद्यांसाठी जे कामगार हवेत, ते कामगार कुठून गेले, तर ते कोकणातून तिथे स्थलांतर झालं किंवा कोकणामध्ये गेले. त्यांना आपण चाकरमनी असं म्हणतो. पण जरी ते गेले तरीसुद्धा ते कोकणामध्ये कशासाठी येतात, तर गणपती उत्सवासाठी येतात आणि दुसरे कशासाठी येतात, तर शिमगा उत्सव म्हणजे होळीचा जो उत्सव, गावदेवीचा उत्सव असतो, त्यासाठी ते येतात. म्हणजे कोकणातले हे जे दोन मुख्य उत्सव आहेत, त्या उत्सवासाठी ते लोक इकडं येत होते. पण पूर्वीच्या काळी जेव्हा ते कामगार म्हणून गेले, तर कामगार म्हणून जाताना त्यांनी कुटुंब जे आहे ते कुटुंब घरात किंवा गावामध्ये ठेवलं होतं. का, तर कुटुंब सुरक्षित राहील, त्यांना चांगलं शिक्षण मिळेल आणि ते एकटेच कामगार म्हणून मुंबईमध्ये गेले. पण नंतर शिक्षणाच्या सोयी वाढल्या किंवा शिक्षणाच्या संधी वाढल्यामुळे
कोकणातले जे जे कामगार होते त्यांनी काय केलं, आपल्या मुलाबाळांना पत्नीला सुद्धा घेऊन तिथे बिऱ्हाड केलं किंवा चाळी निर्माण केल्या मुंबईमध्ये. मग मुंबईमध्ये जेव्हा चाळी निर्माण झाल्या तर त्याच्यामुळे काय झालं की उद्योगधंद्यांमुळे किंवा परदेशी लोकांशी संबंध आल्यामुळे परदेशी जसं विभक्त कुटुंबात राहतात, एकत्र कुटुंबात नाही राहत, बरोबर आहे ना. परदेशातली लोक ही विभक्त होतात. म्हणजे जरा मोठं झालं मूल की ते बाहेर राहतं, आपल्या आईवडिलांकडे न राहता ते बाहेर राहतं. मग हे जी पाश्चिमात्य संस्कृती आहे किंवा परदेशातल्या लोकांची जी राहणीमान आहे, तर त्या राहणीमानाचं अनुकरण करून किंवा शिक्षणामुळे काय झालं की ती जी लोक होती त्यांनी काय केलं की बिऱ्हाड केलं किंवा शिक्षणासाठी मुलांना मुंबईमध्ये घेऊन गेले. आणि जेव्हा मुंबईमध्ये ते घेऊन गेले तर तेव्हा त्याच्यासाठी त्यांना राहण्याची सोय हवी किंवा शिक्षणाच्या सोयी, ह्या सगळ्यासाठी काय झालं, त्यांना गावाकडची शेती विकणं किंवा घरामध्ये सुद्धा वेगळं वेगळं राहणं हा भाग निर्माण झाला. आणि त्यातूनच रक्तामधले प्रश्न निर्माण झाले. आता रक्तामधले का, तर जेव्हा एकत्र कुटुंब आहे मग त्याच्यामध्ये सख्खा, चुलत, मावस, आत्या असा भाग पूर्वी नव्हता. जो आला आणि तो त्याच कुटुंबाचा झाला. म्हणजे जरी तो आत्तेभाऊ असेल तरी सुद्धा तो त्या कुटुंबाचाच. का कुटुंबाचा, कारण सारखं येऊन जाऊन ते कुटुंब म्हणजे माझंच आहे. जरी माझं आडनाव वेगळं असेल, जरी मी वेगळा असेल, म्हणजे आत्तेभाऊ म्हणजे कसं मामे भाऊ आणि आत्तेभाऊ, म्हणजे जरी ती मुलं वेगळी असली, त्यांचे आडनाव वेगळे असले तरीसुद्धा ते त्या कुटुंबाचेच घटक व्हायचे. त्या कुटुंबाची सुखदुःख ही त्या कुटुंबाची पण व्हायची. अशा प्रकारचं कोकणामध्ये वातावरण होतं. पण जेव्हा विभक्त कुटुंब पद्धती आली किंवा कोकणातले लोक कामगार म्हणून, गिरणी कामगार म्हणून मुंबईमध्ये गेले आणि मुंबईमध्ये गेल्यानंतर त्यांना प्रश्न निर्माण झाले. कसे प्रश्न निर्माण झाले की आम्हाला स्वतंत्र घर पाहिजे, मुंबईमध्ये हवं किंवा इथं गावाकडे घर हवं. आणि त्यातून रक्तामधले प्रश्न निर्माण झाले. आता रक्तामधले म्हणजे काय की एकत्र कुटुंब म्हणजे नाती, सख्खं चुलत वगैरे अशी कोणतीही नाती नव्हती, सगळे आम्ही एकच आहोत, अशी पूर्वीची पद्धती होती. पण जेव्हा औद्योगिक क्रांती झाली किंवा मुंबईमध्ये बरेच जण स्थलांतरित झाले तेव्हा ते प्रश्न निर्माण झाले. आता रक्तामधले म्हणजे नात्यांमधले प्रश्न. आता नात्यांमधले प्रश्न म्हणजे काय की समजा दोन भाऊ असतील तर त्यांना असं वाटायला लागलं की मला वेगळं घर हवं, दुसऱ्याला घर वेगळं हवं. मला शेतजमीन वेगळी हवी, दुसऱ्याला शेतजमीन वेगळी हवी. मग ती जी शेतजमीन आहे तर ती शेतजमिनीचा सुद्धा वाटा करूया, घराचा सुद्धा वाटा करूया, किंवा आईवडील असतील तर ते सुद्धा मुंबईला येऊ देत, किंवा काही काळ इथं राहतील गावाकडे, काही काळ मुंबईला नेऊ. अशा प्रकारची वाटणी म्हणजे रक्तांमधले प्रश्न किंवा नात्यांमधले प्रश्न हे निर्माण झाले. मग कवी काय म्हणतायत की अशा प्रश्नांसाठी पृथ्वीकडून होकार घ्यावी. म्हणजे शेवटी जी शेतजमीन आहे किंवा माळरानाची असेल किंवा राहण्याच्या ठिकाणची जी असेल तर ती जागा म्हणजे कोणती आहे, धरणी मातेची आहे. पृथ्वीला आपण धरणी माता म्हणतो, बरोबर आहे ना. तिला माता म्हणजे आई म्हणतो. मग आपण कुठलाही प्रश्न विचारायचा असेल किंवा कुठल्याही प्रश्नाची म्हणजे कुटुंबामध्ये कोणताही प्रश्न निर्माण झाला तर आपण कुणाचा होकार घेतो, आईवडिलांचा घेतो, आईवडिलांना ते विचारतो. मग तशीच पृथ्वी ही आपली धरणी माता आहे किंवा आई आहे. मग त्या आईचा होकार नको का, की आईला विचारा की तुला वेगळं व्हायचं आहे का, की तुला एकत्र राहायचं आहे, तुला वेगळं व्हायचं आहे का, तुला शेतजमिनीचे तुकडे हवे आहेत का. आणि जर तसं हवं असेल तर तो होकार पृथ्वीकडून घ्या. ती जर नकार देत असेल तर तुम्ही तुकडे करू नका, एकत्र राहा, असं आपल्याला ह्या कवितेतून कवीनं सांगितलेलं आहे. म्हणजे आजसुद्धा आपण विभक्त कुटुंब पद्धतीमध्ये राहतो, त्यामुळे एकत्र कुटुंबाची मजा किंवा एकत्र कुटुंबामध्ये जे गोडवा आहे तो आपल्याला कळत नाही.
मग तसं न होता रक्तामधल्या प्रश्नांसाठी कवी म्हणतो की विभक्त न होता एकत्र राहण्याचा प्रयत्न करा. आणि एकत्रचं काय आहे? एकीचं बळ. जेव्हा तुम्ही एकी असते किंवा संघटित असता तेव्हा तुम्ही कोणतेही प्रश्न खूप लवकर सोडवू शकता. जेव्हा एकी असेल तेव्हा कोणतेही प्रश्न आपण सोडवू शकतो. एकट्यानं एखादं संकट सोडवायचं म्हटलं तर कठीण जातं, पण सगळे मिळून जर आपण ते सोडवायचं म्हटलं तर ते नक्कीच सुलभ असतं. म्हणजे आत्तासुद्धा ही जी कोरोना महामारी आहे तर त्याच्यावरती जेव्हा केंद्र सरकार, राज्य सरकार किंवा सगळेजण तर जेव्हा सगळ्यांनी मिळून प्रयत्न केले तर तेव्हा त्याच्यामध्ये थोडासा त्या महामारीवरती किंवा त्या संकटावरती आपण मात करू शकलो. म्हणजे असंच कोणतंही संकट जेव्हा एकी असेल तेव्हा ते लगेच नष्ट होतं. मग ती एकी कधी राहील? तर पृथ्वीकडून तुम्ही होकार घ्या की खरोखर आम्ही तुझी वाटणी करू का? की तुलाही असं वाटतंय की आम्ही एकत्र राहावं किंवा एकत्र राहण्यासाठी ती पृथ्वी काय सांगते हा तुम्ही विचार घ्या, असं कवी आपल्याला सांगत आहे. घेणा देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे. हिरव्या पिवळ्या माळावरून हिरवी पिवळी शाल घ्यावी. सह्याद्रीच्या कड्याकडून छातीसाठी ढाल घ्यावी. वेड्या पिशा ढगाकडून वेडे पिसे आकार घ्यावे. रक्तामधल्या प्रश्नांसाठी पृथ्वीकडून होकार घ्यावे. उसळलेल्या दर्याकडून पिसाळलेली आयाळ घ्यावी. भरलेल्याशा भीमेकडून तुकोबाची माळ घ्यावी. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे. घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे, असं आपल्याला कवितेत कवी सांगत आहे. आपण पुढच्या सेशनमध्ये पुढचा भाग पाहू.